चला आजच हे सगळं सामान आणून टाकू, म्हणजे उद्या अमुक राहिलं तमुक राहिलं असं नको. नाही नाही, मी बघीन सगळं, ते बघते मी. मला आणि काकाला ऑफिसचंही बघायचं काय. हो आणि नेमके हे नाहीत ह्यावेळेस. वर्धापन दिन आणि अक्षय तृतीया हा घाट लय भारी घातलाय हं? यांनी आणि लक्ष्मण भाऊजींनी हा योग मुद्दाम साधला. हो, आणि म्हणूनच कंपनीमध्ये पूजाही असते. तुम्ही दोन्ही भावाने मिळून जे काही साम्राज्य उभं केलंय का नाही त्याला कुणाची बी नजर नग लागायला म्हणजे माझी बी नजर नग लागायला. हो आजी, तुमची नजर कशी लागेल? मिळाले तर आम्हाला आशीर्वादच मिळतील. हे तर काय कायमच आहेत की. आई तुला आठवतंय पहिल्या पूजेला मी सुद्धा आले होते. उद्याही जा. बरं उर्मिला, ही 10 लाख रुपये कॅश आहे, उद्या पूजेला ठेवावी लागेल ना? हा, तू नीट ठेव. हा, सगळे आवरावरीत कुठे विसरू नकोस. बरं मी जरा देवळात जाऊन येते बरं का. अच्छा मी सोडतो ना. नग कशाला? अरे मी येते तुझ्या बरोबर मग. तुला काय वाटलं मी म्हातारी झाले हं, तुम्हाला दोघांनी बी दोन बाजूला अशी कडेवर घेऊन जाईल. येते मी जाऊन. बरी नीट जाग. होय आलीच काय? हा चल उर्मिला, आपण ही यादी संपून टाकू एकदा. पूर्ण करू. प्रसादाचं सगळं लिहिलं, सगळं झालं. कुठे चाललाय? कुठे चाललाय? अगं खाली चाललोय, जरा जरा बघतो ना, काही काम वगैरे असेल तर मदत करतो त्यांची. आपण एवढे दिवस झाले इकडे राहतोय, विचारायला पाहिजे ना. हा बरोबर आहे, मी पण येते. चल. नाही नाही नाही, तू 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 कुठेच यायचं नाहीयेस. ते सगळं मी बघतो. वाटलंच तर तुझ्या वाट्याची कामं सुद्धा मी करतो. तू फक्त आराम करायचा, बाकी काहीच नाही. नाही अरे येते ना, मी करते काहीतरी मदत. नाहीतर खाली सगळे काय म्हणतील का, हे राहतायत फुकट, खातायत फुकट. दिव्या, अगं या घरातली माणसं तशी नाही आहेत. ही लोक खूप चांगली आहेत, काहीही वाटणार नाही त्यांना. त्यामुळे तू बिलकुल टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना, मी बघतो सगळं. तू फक्त आराम कर. इथून पुढे हेच करायचं, बाकी काहीच नाही. थँक्यू. आय लव्ह यू. बरं ते हॉस्पिटलचे रिपोर्ट्स हा बघितलंस ना तू? बघितले मी. बरं झालं तू जाऊन आलीस त्या डॉक्टरकडे एकदा, चांगलं झालं. ठीक आहे. अजून काय बोलले डॉक्टर? काही नाही, सगळं ठीक आहे म्हणाले, आराम कर म्हणाले. हां नाही नाही नाही, ते तर खूप इम्पॉर्टंट आहे बाबा. तू फक्त आराम कर, बाकी सगळं मी बघतो. आलंच. वा वा, खा प्या मज्जा करा. कोणी काही कामही करायला सांगत नाही आणि इतक्या मोठ्या बंगल्यात मालकासारखं राहायला मिळतं. वा दिव्या, शाबास. चला चला चला. शिवा ऐक ना, माझं पाकिट कुठं आहे? पाकिट? अरे ते मिळालं. मिळालं? हो. अच्छा. अरे का आशू, ऐक ना, नॅपकिन आहे तो, रुमाल नाहीये. बय असं होतं. उशीर झालाय का तुला? हो म्हणजे काय अगं, आता ते वर्धापन दिन पण आहे उद्या आणि अक्षय तृतीया पण आहे, त्याची तयारी करायची आहे. मग उठायचं ना जरा लवकर. आता तुम्हाला सांगू नकोस उठायचं लवकर. मला जाऊ दे, आधीच उशीर झालाय. चला मी निघतो. आल्यावर भांडूयात आपण. अच्छा, भांडायला बरोबर वेळ आहे का तुझ्याकडे? हा, भांडायला वेळ पाहिजे ना, त्याशिवाय कसं? भांडलं तर पाहिजे नाही का? चल. अच्छा बाय. काय झालं? अरे लागलं. काय? कुठे लागलं? कसं? बस इकडे, बस बस बस. कुठे लागलं? अरे पायाला इथे लागलं. आत्ता तो ओके होतीस, असं कसं लागलं? एक थांब, 1 मिनिट थांब. एक ते स्ट्रेट. खरंच शिवा, जरा लक्ष देऊन करत जा ना, काय ते करती असते. काय आत्ता लागलं होतं, आता हसायला काय झालं? अरे काय म्हणजे मला काही लागलं वगैरे नाहीये. मी फक्त बघत होते की तू असं मी हात मारल्यावर पटकन पळत येतो का, माझ्यासाठी बसतोस का, मला कुठे लागलंय ते बघतोस का बाबा घाईतच आणि पळून जातोय असं. मला किती घाई असली, मी किती बिझी असलो तरी आयुष्यभर तुझ्यासाठी फ्री आहे.
कळलं? त्यामुळे मी नेहमी हजर असेल. आता इकडे आता हे नाटक केलंच आहे. तुम्ही काय म्हणतो जरा भांडण करून जाऊया. नाही नाही नाही, तुला उशीर होतोय. चला 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 लवकर ये. बरे हे आवरून जा. मी आवडते मी आवडते. आवरशील हो, जा. नक्की. बर ठीक आहे चला नीट जाते, चला, निघतो नीट. मी. हो नीट ठेवतो Bye, चलो नीट. बाय बाय. ठीक आहे आजी. लय उपकार झाले रे तुझे. व्यवस्थित झालं ना समतं का? हो हो एकदम. लय उपकार केलंस बाबा माझ्यावर. काय पण आजी, एवढं तुम्ही तुमच्यासाठी करू शकता ना. अरे तसं नाही र, वेळच अशी होती ना, कधी काय होईल काय सांगता येत नव्हतं. आणि त्याच्यात तू हे काम केलंस म्हणजे उपकारच आहेत का नाही? पण एक सांगू आजी, ती जमीन तुम्ही नव्हती विकायला हवी. एवढी वर्ष तुम्ही ती जमीन जपून ठेवली. खरं सांगू बाबा तुला, काय असतं ना आयुष्यात काय काय निर्णय परिस्थिती घ्यायला लावते रे. आता बघ की मी जमीन ऐकली. काय असतं ना, डोक्यावर छप्पर असणं लय महत्वाचं असतं रे. आणि जमिनीचा तुकडा काय मी काय मेल्यावर उरावर घेऊन जाणार होते वैर, पण माझ्या लेकरांच्या डोक्यावर छप्पर असणं लय महत्वाचं होतं. आता माझ्या नातीच्या सासरची माणसं चांगली मिळाली म्हणून भागलं रे आतापर्यंत. पण त्याच्या मोर काय, माझ्या लेकरांच्या डोक्यावर छप्पर तर पाहिजे का ना ग? जमीन काय पोरं घेतील की आजची उद्याला, पण डोक्यावर छप्पर असणं, स्वतःचं घर असणं लय महत्वाचं असतं. फक्त एक काम कर, कुणाला काय बी सांगायचं नाही हा, आणि शिवाला तर अजिबातच नाही. मी बिलकुल काळजी करू नये. हा बरं येतो. सगळ्या आता ही बाई याची स्वतःचं घर मिळवणार. प्रसादाचं सगळं लिहिलंय ना? हो हो, तू पण एकदा चेक कर नंतर, काय राहिलं असेल ऍड. रेणुताई आतलं व्यवस्थित करा का, मी बाहेरचं बघते. अरे आजी आलीस? ये ये बस 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 ये. जमलीस काय ग? नाही ग, बरं ऐक की, मला दे की हे काहीतरी करायला. म्हणजे म्हाताऱ्या माणसानं आपलं हे हलकं काम बरं ग. अगं मी करते, अगं राहू दे. आजी, तुम्हाला मला आणि शिवाला त्रास द्यायचा आहे का? हो. आणि मी काय म्हणते, हे काम म्हाताऱ्यांचं आहे, म्हणजे मी करते म्हणजे मी म्हातारी झाले. तसं नाही हो, आपलं गमतीत काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणलं. गंमतच करते. नाही सीताई पण खरंच आहे हो. आम्ही आल्यापासून नुसतं बसून आहोत, काहीतरी काम द्या ना आम्हाला पण. होय की, आता तुम्हीच म्हणताय का नाही की आम्ही घरातलेच आहे तुमच्या म्हणून, मग घरातल्या माणसाने काम न गवय करायला. आजी मस्त कात्रीत पकडलं तर आम्हाला. असू दे तरी सुद्धा काही काम करायचं नाहीये. अरे छान आराम करायला आलाय, सुट्टी एन्जॉय करा असं समजा. बरं आई, तुला काम करायचंच आहे ना? मी काय म्हणते, उद्या आमरस तू कर. सीताई तुम्हाला माहितीये का, आई कमाल आमरस करते. होय. पण आमरस तर काकू बनवते ना दरवर्षी. अगं कीर्ती राहून देत ना, असा काही नियम आहे का की मीच आमरस केला पाहिजे? वंदना ताई या वेळेला आमरस तुम्ही करा. बरं चल कीर्ती, तुझं आवरून झालंय का? हा, आतलं काम रेणुताई आवरतायत आणि माळी काकांचं तिकडचं काम झालं की हे उचलतील ते. बरं ठीक. पण मी काय म्हणते, थांबायचं कशाला त्याच्यासाठी? तू करून घे की, पटकन होऊन जाईल. आई, या वस्तीतल्या लोकांसमोर माझा अपमान करायला नको होता. मी नाही सहन करणार हे सगळं.
बरं मग ठरलं. वंदनाताई, उद्या तुम्ही आमरस करणार. हो. काकू ऐका ना, तुम्ही आणि आजी उर्मिला काकूच्या रूम मध्ये बसा, कारण काकूची रूम ऑलरेडी क्लीन झालीये. काय आहे, हे उचललं ना की अंगावर धूळ उडेल म्हणून म्हंटल. खरं तर बरोबर बोलतात कीर्तीताई, तुम्ही आज जाऊन बसा ना. चालेल. हा पण उद्या मी काम करणार आणि तुम्ही आराम करायचा. बरं चल. आराम कर गं. शिवा, गप्पांच्या नादात तुझ्या कामाचा स्पीड स्लो झालाय. शपथ. हे काय, माझा हात तुमच्या हारपेक्षा खूप मोठा झालाय. सासूला उलट बोलतेस. नाही जमत आहे तुम्हाला माझ्यावर चिडायला, राहू द्या, तुम्ही करा करा. वंदे, तुला काहीतरी सांगायचं आहे मला. काय झालंय? अगं पाहुण्यांकडे राहणं आता पुरे झालं की ग. पण आई, आपण जाणार तरी कुठे? आपल्या घरी. हे बघ आई, एक ना एक दिवस आपल्याला आपल्या घरी जायचंच आहे. पण असा आता ताईपणा करून चालणार नाही ना. काहीतरी ठोस मार्ग काढायला पाहिजे. मी मार्ग शोधलाय. म्हणजे काय केलंय तुम्ही? बापरे, एवढे पैसे? हळू बोल ना. एवढे पैसे? गावच्या जमिनीचा तुकडा ऐकला म्या. आई, कशाला केलं ते? हे भगवंती, काहीतरी मार्ग काढायला पाहिजे होता का नाही सांग. मग म्या मार्ग काढला. हो, पण आई, म्हणून तुम्ही तुमची हक्काची जमीन विकलीत? कशाला केलं हे? अगं वंती, ती पोरं घरात घुसायचं म्हणत होते. हे पोरं घरात घुसली असती तर आपल्या शिवाला पकडून द्यायला असतं का नाही. आणि मला ते नको होतं म्हणून म्या केलंय. आपल्या लेकराचा संसार आहे का नाही, तिच्या संसारात आपण किती दिवस राहायचं. हो ना, ते दिव्या पण आई होणार आहे. म्हणूनच म्या घेतलेला निर्णय बरोबर आहे बघ. हे बघ, हे पैसे आहेत का नाही, हे जग्याच्या थोबाडावर मारू. उद्या मुहूर्त बी चांगला आहे का नाही, आपल्या घरात जाऊ आपण. आई, सगळं ठीक आहे हो, पण यासाठी तुम्ही तुमच्या हक्काच्या जमिनीचा तुकडा विकला, ह्याच मला वाईट वाटतंय हो. हे भगवंती, अगं जमिनीचा तुकडा काय घेऊन मड्यावर घेऊन जाणार होती मेल्यावर. हक्काचं आपलं घर महत्वाचं आहे. आणि माझ्या पोरीसनी त्यांचं माहेर त्याचनी मिळायला पाहिजे. अगं आपल्या दिव्याचं बाळ आपल्या घरात जन्माला यायला पाहिजे का ना ग. आणि शिवाचं बाळणपण बी आपल्याच घरात व्हायला पाहिजे. माझ्या लेकरासनी त्यांचं माहेर तेचनी मिळून द्यायचंय मला. हे कोणाला बी सांगायचं नाही. हे फक्त तुझ्या ताना माझ्या शिवाला बी सांगायचं नाही. माझी शपथ आहे तुला आई. माझी सुट्टी. उर्मिला, झाली का तयारी? हो अगं, सगळी तयारी झाली. फुलंही काढून ठेवलेली आहेत आणि आजी आहेतच देवघरात. आजी, अगं त्यांना कशाला सांगितलं? त्यांना आराम करू द्यायचा. काही या वयातही त्यांचा उत्साह माहितीये ना तुला. पण खरंच हे शिकून घ्यायला हवं त्यांच्याकडून. हो, आशू येईल ना. नाही नाही, मला घरी थांबावं लागेल, काय भाऊ नाही येत ना. भाऊजी, हो, भाऊजी, हा. अन्नदानाचं काय झालं? एक मिनिट, अन्नदानाचं मी चंदनला सांगितलंय. चंदनला नाश्ता वाढलाय तो मी करतो का नंतर. ते जरा ऑफिसचं जरा. हा, हॅलो. हो हो हो. बरं, जेवणाचं काय झालं? कीर्तीला मी सांगितलंय की स्वयंपाकात काय करायचं ती कर. तू लक्ष ठेव. हो ठीक आहे चालेल. मी हॅलो, कुठे एक्सप्रेस कुठे निघाली तुझी? मी आजीला हेल्प करायला चालली ना, येते. हे घेऊन चल. शिवा वहिनी कुठे आहे? शिवा वहिनी मला नाही माहित. शिवा वहिनी,
शीश हे बघ लवड झाले ना ये लवकर चल 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 चल. अरे वा छान दिसते. सीताई ते जरा उशीर झाला पण मी आता करायला घेते सगळं. ठीक आहे ठीक आहे. आशू छान दिसते ना. काय काय? कौतुक सोहळा आधीच आटपलाय का तुमचा? चला मी आता निघतो, ऑफिसला जायचंय. तिथे सुद्धा पूजा आहे ना. बरं ठीक आहे. आणि लक्ष्मण भाऊजी? तो इथेच थांबतोय, मी जाऊन येतो. जिजू पण तिकडेच आहे. घरच्या पूजेच्या आत यायचं. हो घरच्या पूजेच्या आत येतो. चला. अच्छा. मी पण करून येते हा मदत. शिवा एक मिनिट. काय तुला हल्ली मी दिसतच नाही का? काय म्हणजे असं का बोलताय? म्हणजे माझ्याशी बोलशील की नाही? अहो मी बोलते की काय झालं, कशाबद्दल बोलताय? अगं, म्हणजे एकत्र वेळ घालवायला हल्ली वेळच नसतो आपल्याकडे. हा पण तो म्हणजे तुम्ही पण तुमच्या कामांमध्ये बिझी असता ना, मग कसं? हो का? मी बिझी का? बरं ठीक आहे. मी काय म्हणते ऐक ना, आपण उद्या बाईक राईडला जायचं का? शपथ मी बाईक चालवते. डन. चालेल, मी येणार. चालेल चालेल. अगं कीर्ती तू इथेच? मग किचन मध्ये कोण काम करतंय? किचन मध्येच चालले. हा ठीक आहे. हा शिवा ऐक ना, आई आणि आजी बऱ्या आहेत का ग? काही अडचण नाही ना त्यांना? म्हणजे आपण कुठे कमी पडत नाही होत ना? अहो सीताई तुम्ही खूप विचार करताय. अगं तसं नाही, त्या स्वतःहून सांगणार नाहीत ना, म्हणून तुला विचारते. त्या एकदम छान आहे, आनंदात आहे. फक्त थोडा वेळ, फार वेळ हा आनंद नाही टिकू देणार मी. कीर्ती पण ना काय काय काम करायला सांगते कळत नाहीये. अजून काय काय करायला लागणार आहे? हळू हळू तू हलू नकोस, हलू नकोस, तू हलू नकोस. नशीब नाहीतर कुठेतरी शिरला असता. पैसे कुठे गेले? 5 लाखच आहेत. इकडेच तर ठेवले होते मी. उर्मिला, हा तेच बरं झालं. पैसे दे. अहो तुम्ही मला नक्की 10 लाखच दिले होते ना? अरे असं काय करतेस? तुझ्याच हातात तर दिले होते. 5 लाखच दिसत आहेत. अहो 5 लाख नाहीये त्याच्यात. 5 लाख? नाही आहेत म्हणजे? म्हणजे कपाटातच ठेवले होते पण आता नाही आहेत. तू कपाट बंद नव्हतं केलंस का? नाही पण तरी घरातून पैसे कुठे जातील? तू 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 दुसरीकडे कुठेतरी ठेवले असशील. तू नीट आठव. नाही अहो मला नक्की आठवतंय मी कपाटातच ठेवले होते पण नाहीयेत आता. पण तू उर्मिला 5 लाख काही छोटी अमाऊंट नाहीये. करायचं काय? थांब ऐक, आता काही गोंधळ नको करायला. खाली पूजा सुरू आहे. असतील इथेच कुठेतरी, सापडतील आपल्याला. म्हणजे आतून कसे असे हरवले हो? मी खरंच इथे ठेवले होते आणि घरात होते. घरातून कोण घेऊन जाणार हो? शांत हो, शांत होऊ शकतं असं. हा पण काळजी घ्यायला हवी. काय या रूम मध्ये तुझे दागिने पण असतात ना? हा असतील पैसे इथे कुठेतरी असतील. चल आपण उर्मिला चल पूजेला जाऊ. चल सगळे खाली वाट बघत असतील.